दत्तात्रय गंगाधरे, पुणे येथून आहे. मी एक बिझनेस वुमन आहे. गेली 22 वर्ष जुनी शुगर आणि एकदम हाय शुगर असल्यामुळे शुगर, बीपी आणि फ्रोजन शोल्डरचा आजार आणि 3 वर्ष तोंडात खूप यायचं. अशा परिस्थितीमध्ये शुगर आणि बीपीमुळे माझ्या घरातील 7 ते 8 लोक गेलेले 4 वर्षामध्ये. त्यानंतर माझा असा भ्रम होता की मी आता वाचणार नाही यातून, कारण माझी 870 शुगर झालेली लास्ट टाईम 2023 डिसेंबरमध्ये मला केम हॉस्पिटल पुणे येथे ॲडमिट करण्यात आलेलं. मी 21 दिवस ICU मध्ये होते आणि 5 दिवस व्हेंटिलेटरवर होते. या डॉक्टरांनी मुलांच्या साईन घेतल्या. माझ्या मिस्टरांना अटॅक आला आणि त्यांची डेथ झाली. त्यानंतर तर आता मी वाचणार नाही हे डोक्यामध्ये सर्वजण म्हणायचे आणि सगळ्या डॉक्टरांच्या फाईल्स माझ्याकडे होत्या. कोणत्याही डॉक्टर बोलले नाही की तुमची शुगर कधी नियंत्रणात येईल किंवा गोळी कमी होईल. 2 वेळा शुगर आणि रोजच्या 17 ते 18 टॅबलेट्स माझ्या चालू होत्या. एक दिवस जर एक टॅबलेट घेतली नाही तर असं वाटायचं की आज रात्री मी नक्की मरणार आहे. डोक्यामध्ये इतकी निगेटिव्ह थिंकिंग आणि भीती एवढी बसलेली होती, कारण घरामध्ये घटनाच अशा घडलेल्या असल्यामुळे. पण माझ्या कोचची जेव्हा ओळख झाली, माझ्या शॉपमध्ये ते आले आणि माझं जीवन बदलून गेलं. माझे ग्रेट कोच असतील, मेंटॉर्स असतील, डॉक्टर नेरकर सर यांनी माझा इतका छान रिझल्ट काढून घेतलेला आणि गेली 2 वर्ष झालं मी मेडिसिन फ्री लाईफ जगत आहे. पहिल्या 7 महिन्यामध्येच मला एवढा छान रिझल्ट आला. हा हात माझा 3 वर्ष बिलकुल वर जात नव्हता किंवा मला या हाताने ग्लास पण उचलता येत नव्हता. सर हे जीवन जे भेटलेलं आहे ते डॉक्टर. आता शुगर नॉर्मल झाली का? गोळ्या सगळ्या बंद झाल्या का? तुमच्या तुम्ही गेला कंपनीमध्ये गेला? सर 6 डॉक्टरांचा रिपोर्ट घेतल्यानंतर डॉक्टर म्हणले आता तुम्ही शुगरची गोळी अजिबात खायची नाही. क्या बात आहे, चलो या. 6 डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मेडिसिन बंद झाले. त्याबी कसं झालं पाहिजे? सुपर. सर माझ्या फॅमिलीमधील 7-8 लोक म्हणजे माझे आई, पप्पा, भाऊ, माझे मिस्टर, माझी आजी आणि माझी मावशी एवढे लोक मला सोडून गेले. माझा भाऊ दिवाळी दिवशी सोडून गेला. पण हा परिवार, ही फॅमिली मला एवढी ग्रेट भेटली. आज माझी पूर्ण फॅमिली माझ्या सोबत आहे. सर आज मला इथे भाऊ आहे, डॉक्टर रेखा मॅम आणि डॉक्टर सर हे माझ्या आई आणि पित्याच्या स्वरूपामध्ये भेटलेले आहेत. त्यांच्यामुळेच मी आज इतकी हॅपी आणि हेल्दी लाईफ जगत आहे. गेली 4 वर्ष मी कसल्याही प्रकारची साडी हा प्रकार मला घालता येत नव्हता. माझा हात वर जात नव्हता, मला केस विंचरता येत नव्हते. पण मी आज कुठला इव्हेंट असेल तर अशी छान पहिली साडी घालून येते इव्हेंटला. 4 वर्षामध्ये कुठेही गेलेली नव्हते. माझे मिस्टर MSc मध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये सिव्हिल इंजिनियर होते. ते म्हणायचे आपण रिटायर झालं की बाहेर फिरायला जाऊ. पण या जर्नीमध्ये आल्यापासून इतके वॅकेशन छान छान भेटतात. सर खूप हॅपी लाईफ जगत आहे. माझी मुलं एवढी आनंदी आहेत की या परिवारामध्ये आल्यापासून ते अगदी बिनधास्त झालेले आहेत. माझ्या मुलाला मला सोडून 4 वर्ष कुठेही जाता आलेलं नाही. सर ग्रेट ग्रेट आणि ह्या जर्नीशी मी कधीही म्हणजे सोडून जगणार नाही. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर नेरकर सर, रेखा मॅम, माझे ग्रेट मेंटॉर्स गौ दादा, महेश काळे सर, माझे ग्रेट कोच रमेश सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. यांना डॉक्टर म्हणाले होते आयुष्यभर तुम्हाला गोळी खावी लागेल आणि तुम्ही सुद्धा आता कुटुंबाप्रमाणे हिस्ट्री होती त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जाणार असं ते डॉक्टर म्हणत होते. परंतु या परिवारामध्ये आल्यानंतर तिथं आत्मविश्वास दिला. नेरकर सरांनी पहिल्यांदा भेटल्यानंतर सांगितलं की काय होत नाही, तुम्हाला फक्त आमच्या सोबत राहा. आणि तो एक आत्मविश्वास त्यांना दिला आणि त्या माध्यमातून पाणी घेतलं आणि त्या माध्यमातून बघा कशा पद्धतीने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललंय. जिथं मेडिकल सायन्स थांबतं तिथून बघा काही वेळेस आपला प्रवास सुरू होतो ते आपण आता सगळ्यांनी पाहिलंय.